अजितदादा आपल्याला सोडून जातील असं वाटलं नव्हतं असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। इच्छा नसताना मला हे सगळं सांभाळावं लागतंय। देवगिरी बंगल्यावरील बैठकीत सुनेत्रा पवारांनी हे वक्तव्य केलंय। तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देईन, एकटं सोडणार नाही असं आश्वासन आता सुनेत्रा पवारांनी आमदारांना दिलंय। तर मला साथ द्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी हे आवाहन केलंय। अजितदादा आपल्याला सोडून जातील असं वाटलं नव्हतं, आपल्याला कधी वाटलं नव्हतं, पण हे संकट आपल्या समोर आलंय। इच्छा नसली तरी मला हे सगळं सांभाळावं लागणार आहे। त्यामुळे तुम्ही मला साथ द्या, मीही तुम्हाला साथ देणार, एकटं सोडणार नाही। आपल्या समोर अनेक संकट आहेत, सर्व संकट आपल्याला परतवून लावायची आहेत। मी प्रत्येकाला ताकद देण्याचं काम करेन। नॉट रिचेबल नरहरी झिरवाळांची देवगिरी बंगल्यावरील बैठकीला हजेरी पाहायला मिळाली आहे। मंत्री नरहरी झिरवाळ आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। मंत्रालयातील एसीबी ट्रॅकमुळे अडचणीत आल्यानं झिरवाळ आज भूमिका मांडणार आहेत। मंत्री नरहरी झिरवाळ 4 दिवसांपासून नॉट रिचेबल होते। मंत्री नरहरी झिरवाळ आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। नॉट रिचेबल झिरवाळांची देवगिरी बंगल्यावरील बैठकीला हजेरी पाहायला मिळाली। मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे अडचणीत आल्यानं झिरवाळ आज बोलणार आहेत। आमदार हिरामण खोसकर यांनी देवगिरी बंगल्यावर रात्री उशिरा दाखल झाल्याचं पाहायला मिळालंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपत असताना खोसकर पोहोचल्याची माहिती मिळतेय। बैठक संपल्यानंतर खोसकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी भूमिका हिरामण खोसकरांनी अनेक वेळा मांडली होती, मात्र विलीनीकरणावर भूमिका मांडू नका अशा सूचना राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना दिल्या गेल्या आहेत। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। माढ्यातील प्रलंबित रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती समोर येते। प्रलंबित कामांना तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची विनंती मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख आता ठरली आहे। राष्ट्रवादीच्या अध्यक्षाची 26 फेब्रुवारीला निवड होणार आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यकारिणीची 26 तारखेला बैठक होईल। कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार अशी माहिती आता सूत्रांकडून कळते। 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणार आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। तर राष्ट्रवादीच्या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण आता तटकरेंनी दिलंय। 23 तारखेला शोकसभा आहे। 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडसुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही 26 तारखेला देशांतील आमचे काही प्रतिनिधी, राज्यांतील आमचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अधिक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पडली जाईल। विलीनीकरणाबाबत काही चर्चा झाली नाही, तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता। पक्ष संघटना, दादांनी केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, तेच अव्याहतपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या